नमस्कार. शुभज्योतिषाच्या या एपिसोडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण कन्या लग्नाच्या संदर्भामध्ये ऑगस्ट 2025 महिन्याचे राशीफलासंबंधात चर्चा करणार आहोत. कन्या लग्न म्हणजे आपल्या जन्मकुंडलीमध्ये पहिल्या स्थानामध्ये जेव्हा 6 आकडा असतो ते कन्या लग्न असते. सध्या स्थितीमध्ये कन्या लग्नाचे नुसार गोचरीमध्ये कन्या लग्नामध्ये लग्नी कन्या रास आहे आणि तिथेच मंगळ पण आहे. द्वितीय स्थान तुळ रास, तृतीय स्थान वृश्चिक रास, चतुर्थ स्थान धनुरास, पंचम स्थान मकर रास. या चारही राशींमध्ये गोचरीत कुठल्याही ग्रहांचं भ्रमण सुरू नाहीये. षष्ठ स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये राहूचं भ्रमण सुरू आहे. सप्तम स्थानावरून मीन राशीमध्ये शनींचं भ्रमण सुरू आहे. अष्टम स्थानामध्ये मेष रास आणि भाग्यस्थानामध्ये शुक्राची वृषभ रास. या राशींमध्ये कुठल्याही ग्रहांचं भ्रमण नाही आहे. दशम स्थानामध्ये मिथुन रास आहे आणि त्या ठिकाणी गुरु व शनींचं भ्रमण सुरू आहे. लाभस्थानामध्ये कर्क रास असून त्या ठिकाणी तिथे रवी आणि बुध आहेत आणि व्ययस्थानामध्ये सिंह रास असून त्या ठिकाणी केतूचं भ्रमण सुरू आहे. धन्यवाद गुरुजी. आपल्याकडे बरेच प्रश्न आले आहेत, कृपया त्यांची उत्तरं आपण द्यावीत. आपण सुरुवातीला शिक्षण हा विषय घेऊ. कन्या लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे? कन्या लग्नासाठी सद्यस्थितीमध्ये शिक्षणाच्या दृष्टीने परिस्थिती चांगली आहे. शिक्षण स्थान म्हणजे विद्यार्जन स्थान आणि विद्यास्थानासमोरचं जे स्थान आहे लाभस्थान, तिथे रवी आणि बुध असल्याने शिक्षण व्यवस्थित होईल. शिक्षणाच्या दृष्टीने सगळ्यांना बल आहे, त्यामुळे काही अडचणी येणार नाही. विदेशात शिक्षण घेणे किंवा शिक्षणासाठी प्रवास यासाठी ग्रह अनुकूल आहेत का? विदेशात शिक्षण घेण्यासाठी कन्या लग्नाचा जे ग्रह आहेत ते थोडेसे प्रतिकूल आहेत. ती स्थिती ते भ्रमण जे आहे ते थोडंसं प्रतिकूल आहे आणि ते भ्रमण दीर्घ कालापर्यंत लागू होणार आहे. त्यामुळे कदाचित हिरमोड होण्याची शक्यता जास्त असल्याने विदेशात शिक्षण घेण्याचे कन्या लग्नाच्या जातकांचे सध्या योग नाही अशी परिस्थिती आहे. तरी जर कोणाला जाण्याची प्रबळ इच्छा असेल तर तुम्ही काही उपाय सांगाल? हो, याच्यामध्ये असं आहे की कारकत्व ज्या घरांचं आहे, ज्या ग्रहांचं आहे त्याच्यामध्ये आहेत गुरु, रवी आणि शनी. पंचमेश शनी आहेत, ते गुरूंच्या घरात आहेत आणि गुरूंच्या याच्याशी त्यांचा शनींची भाग्यस्थानावरती सध्या कन्या लग्नाच्या पूर्ण दृष्टी असल्याने आणि भाग्यस्थान हे शुक्राच्या कारकात असल्याने थोड्या फार प्रमाणामध्ये त्यांनी जर व्रताचरण ज्याला आपण म्हणतो की हनुमंताची उपासना करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की ही जी ग्रहस्थिती आहे प्रतिकूल अनुकूल किंवा जी काय आहे त्याच्यामध्ये शत्रू म्हणजे दुष्टजन जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव जास्त होणार असल्याने आणि राहूचाच पुन्हा कुंभ राशीमध्ये म्हणजे मकरेचे स्वामी घरामध्ये कुंभ राशीमध्ये राहूंचाच भ्रमण सुरू असल्यामुळे कदाचित थोड्याशा प्रकरणामध्ये इथे म्लेच्छ विद्येचा प्रयोग होण्याची शक्यता आहे, पण सकारात्मक प्रयोग आहे. म्हणजे इथे परिस्थिती अशी होणार आहे की तुम्हाला जायचं आहे जर्मनीला आणि तुमचा तो दुष्टजन पण नातेवाईक हा तो म्हणेल की याला हा कुठल्या तरी देवतेपुढे साकडं घालेल की याला अमेरिकेला किंवा कॅनडाला प्रवेश मिळू दे. म्हणजे अशा प्रकारे तुमचा नुकसान तो करत नाहीये आणि त्यामुळे त्याच्यावरती परिहार असा आपल्याला काही शोधता येणार नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये हनुमानाचा एक मंत्र आहे आणि त्या मंत्राचं जर 108 वेळा आचरण करून पण
त्याच्यासाठी तीव्रतेने आपल्याला प्रतिकूल परिस्थिती निवारण होऊन अनुकूलता येण्यासाठी एक कर्पूर हवनाचा उपाय ह्याच्यामध्ये फार फलदायी ठरू शकतो. आणि ते कर्पूर हवन करताना तो मंत्र म्हणायचा आणि नारळावरती कापूर लावत राहायचा. अशा प्रकारचे 108 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यामुळे जे संपादित होणारं पुण्य आहे ते दीर्घ कालापर्यंत टिकणारं आणि त्याच्यापासून जी स्पंदनं निर्माण होणार आहेत ती होईल. हा मंत्र आहे ओम नमो भगवते श्री हनुमते महाबल पराक्रमाय महाविपत्ती निवारणाय भक्तजन मनकल्पना कल्पद्रुमाय दुष्टजन मनोरथ स्तंभनात प्रभंजन प्राणप्रियाय श्रुम स्वाहा. असा हा मंत्र जो आहे याचा खूपच फायदा होईल. ज्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही विदेशात जायचं आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत रामबाण उपाय आहे. धन्यवाद गुरुजी. पुढचा विषय आहे नोकरी आणि करिअर. कन्या लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगारवाढीची संधी यांची शक्यता किती आहे? दशमामध्ये गुरु असल्यामुळे याची 100% शक्यता आहे. कोणताही बदलाची शक्यता असल्यास ती भारतात आहे का परदेशात आहे? कन्या लग्नाच्या नोकरी आता असलेल्या किंवा ज्यांना नोकरी करून काही कालावधी लोटलेला असलेल्या अशा व्यक्तींच्यासाठी कन्या लग्नाच्या दशमामध्ये आणि दशमस्थानाच्या दशमात परत शनी असल्यामुळे ते अत्यंत स्थिर असेल. तिथे कुठलाही बदल होणार नाही. आणि नोकरीतील अस्थिरता, अचानक बदल किंवा नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे. थोड्याफार प्रमाणे असं आहे की दशमाच्या दशमात शनी हे गुरूंच्या राशीत आहे, पण गुरु दशमात असल्यामुळे आणि गुरूंच्या संदर्भामध्ये शनींची पूर्ण दृष्टी येत असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं चौकस राहायचं आहे की तुम्हाला शनी हे कर्मफलदाता असल्याने कुठल्याही प्रकारचं चुकीचं कर्म करू नका. शक्यतो सकारात्मक प्रवृत्ती ठेवून जर तुम्ही काम केलं तर तुमचं अत्यंत शुभदायक असं कर्म होईल आणि तुम्हाला नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही. गुरुजी, आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे वळूयात. कन्या लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय अनुकूलता आहे? कन्या लग्नाच्या जातकांनी नवीन व्यवसाय सुरू करणं आहे तो लक्झरियस आयटम्सचा आहे. नव्याने सुरू करायचं असेल तर व्यवस्थितप्रमाणे फर्निचरचं शोरूम, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स गुड्सचं शोरूम, कॉम्प्युटरचं शोरूम आणि त्याही व्यतिरिक्त असं आहे की जे काही लक्झरियस वस्तू आहेत त्या लक्झरीच्या कारक म्हटल्या जातात किंवा ज्या वस्तू असणं म्हणजे लक्झरी आहे अशा कुठल्याही, म्हणजे घरामध्ये लक्झरी आहे बा म्हणतो म्हणजे आपण तिथे वातानुकूल यंत्र बसवलेलं असेल तर वातानुकूल यंत्राचा सुद्धा व्यवसाय, अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत. आणि त्याही आणखीन व्यतिरिक्त की जे कन्स्ट्रक्शनचं जे लक्झरियस सामान आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ते जे काही युटेन्सिल्स आहेत कन्स्ट्रक्शनचे, म्हणजे जसं आपण म्हणतो बेसिन वगैरे, बाथरूमचे नळ, ही जी लक्झरियस आयटम्स आहेत या संदर्भाचा व्यवसाय त्या व्यवसायांनी नव्याने कन्या लग्नाच्या जातकांनी सुरू करणं आवश्यक आहे. जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का? नाही, दशमामध्ये सध्या गुरु आणि शुक्र आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही याच्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता नाही. आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा लाभ दिसतो का? नाही, स्थिरता आहे. दशमामध्ये गुरुचं भ्रमण सुरू आहे त्यामुळे सध्या त्या व्यवसायामध्ये स्थिर असेल. भ्रमण कुठेही नाही, पायात भवरा नसल्यामुळे किंवा भ्रमंतीचा कारक ग्रह हा अनुकूल असल्यामुळे त्यांना भ्रमंतीची आवश्यकता भासणार नाही. आता आपण कर्ज आणि आर्थिक सहाय्य या विषयाकडे येऊ. गुरुजी, कन्या लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात कर्जासाठी अर्ज करण्यासाठी म्हणजे हा महिना योग्य आहे का? हो, कर्ज घेण्यासाठी हा महिना अत्यंत योग्य आहे. पण त्याही याच्यामध्ये असं म्हटलं जाईल की त्यांनी 15 ऑगस्टच्या आतच अर्ज करावे
अन्यथा मग नंतर 15 सप्टेंबर नंतर अर्ज करावे. कारण व्ययामध्ये रवीचं भ्रमण सुरू होत आहे 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर आणि ते कर्ज घेण्याच्या दृष्टीने अनुकूल नाही. धन्यवाद. आपण गुंतवणुकीचा जर विचार केला तर गुंतवणुकीच्या बाबतीत या कन्या लग्नासाठी कोणते क्षेत्र योग्य असू शकतं? गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये जर बघायचं झालं तर दशमामध्ये शुक्र वगैरे आहे आणि गुंतवणूक करायची म्हणजे संपत्ती वाढवायची आणि किंवा मालमत्ता वाढवायची किंवा आर्थिक क्षमता वाढवायची अशा प्रकारचे कृती असल्यामुळे किंवा अशा प्रकारचे ते असल्यामुळे त्यांनी शक्यतो सोन्यातच गुंतवणूक करावी किंवा सोने खरेदी करावे, न जमल्यास चांदी खरेदी करावी. कारण गुरुचं कारकत्व असल्यामुळे आधी सोनं सांगितलंय आणि तिथे शुक्र पण असल्यामुळे चांदी सांगितली आहे. तर चांदीच्या म्हणजे ऑर्नामेंट्समध्ये गुंतवणूक करावी आणि ऑर्नामेंट इतकंच प्रशस्त हे आहे. तर औषधी जी असेल, कोणाला जर औषधीच्या कंपन्यांचे जर शेअर्स घ्यायचे असतील तर त्यांनी त्या शेअर्सच्या दृष्टीने यावेळेला गुंतवणूक करावी. आता आपण मालमत्ता आणि वारसा या विषयाकडे येऊ. कन्या लग्नाच्या लोकांना किंवा व्यक्तींना या महिन्यात मालमत्ता खरेदीचा विचार करावा का? हो, मालमत्ता स्थानात म्हणजे मालमत्ता म्हणजे संपत्ती, स्थावर जंगम मालमत्ता म्हणजे स्थावर जंगम संपत्ती आणि याचा कारक जे स्थान आहे तिथे अधिपती गुरु आहे आणि ते दशमात आहे आणि ते त्यांच्या त्या स्थानावरती पूर्ण दृष्टीने गोचरीमध्ये पाहत आहे आणि विशेषतः म्हणजे असं आहे की त्या गुरूंचं बळ वेगवेगळ्या ग्रहांना त्याच्या संदर्भामध्ये नक्षत्रांना आहे. त्यामुळे त्यांनी मालमत्ता संपादन करण्याची आवश्यकता किंवा अनुकूलता असल्याने त्यांनी करावी किंवा त्यांच्या स्थावर जंगम वडिलोपार्जित मालमत्ता आहे ती मिळण्याच्या दृष्टीने जर काही अडथळे आलेले असतील तर ते पण निवारण होतील आणि त्यांना मालमत्ता मिळेल. वर्षातून मालमत्ता मिळण्याची शक्यता या महिन्यात आहे? मी जसं सांगितलं आधी की गुरुचं भ्रमण मालमत्ता स्थानाच्या समोर असल्यामुळे आणि गुरु मालमत्ता स्थानावरती पाहत असल्यामुळे शक्यता नाकारता येत नाहीये, अनुकूलता आहे, त्यामुळे कदाचित मिळेल. आता जर आपण नातेसंबंधांचा विचार केला त्याच्या पुढे तर कन्या लग्नाच्या लोकांसाठी एस्पेशली जे प्रेम संबंधात आहेत त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी हा योग्य काळ असेल? कुटुंब स्थानाचा अधिपती मंगळ हा शनींच्या समोर आहे आणि दोघंही समसप्तकात असले तरी लग्नामधनं ते सप्तम स्थानामधनं असल्यामुळे अशा वेळेला कन्या लग्नाच्या जातकांनी कुठलाही विचार करू नये. आणि जर कन्या लग्नाच्या जातकांसाठी अरेंज मॅरेजसाठी जर बघत असतील त्यांचे घरचे तर या महिन्यामध्ये कसे योग्य? नाही, याच्यामध्ये कन्या लग्नाच्या जातकांना परत सप्तमामध्ये गुरुच्या राशीतनं शनींचं भ्रमण होत असल्यामुळे त्यांचे सगळे निश्चिती होईल, पसंती होईल, म्हणजे मुलगी बघितली जाईल किंवा मुलगा पाहिला जाईल, एकमेकांच्या भेटी होतील, सगळं होईल. पण त्या ठिकाणी तिथे जाऊन ते थांबेल, ते पुढे त्याला चालना मिळणार नाही आणि म्हणून तूर्त जे जातक आहेत की ज्यांचे विवाह अरेंज मॅरेज करायचे आहेत त्यांनी रवी बदलापर्यंत वाट पहा. आता आपण कौटुंबिक जीवनाविषयी बोलू. ज्यांची लग्न ऑलरेडी झाली आहेत त्यांचे संबंध कसे असतील? म्हणजे 1 वर्षाचाच कालावधी ज्यांचा लग्नाला झालेला आहे अशांच्या संबंधाच्या काही अडचणीचं नाहीये. पण ज्यांची विवाह होऊन साधारणतः 5 वर्षाचा कालावधी झालेला आहे त्याच्यामध्ये मनोमनी वितुष्टता गेल्या शनींच्या भ्रमणानंतर म्हणजे 30 मार्च 2025 नंतर थोडेसे संबंध बिघडण्याला सुरुवात झालेली असेल आणि टप्प्याटप्प्याने का असेल ना किंवा अति सूक्ष्म गतीने हे
मनमुटाव किंवा हे जे गैरसमज किंवा या त्या विवाहित जोडप्यामध्ये असलेले काही मतभेद हे अतिशय सूक्ष्म रीतीने पण एकदम म्हणजे याला आपण म्हणतो दमदार पावलं टाकत त्याच्यात वाढ होताना त्यांना आढळून आलेली असेल. कन्या लग्नाचा जातक पुरुष असला तरी आणि कन्या लग्नाची जातक स्त्री असली तरी या ठिकाणी प्रतिपक्षाकडनं म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळणार नसल्याने ही परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि याच्यासाठी त्यांनी उपाय करायला पाहिजे. तर याच्यासाठी अतिशय सुंदर सोपा आणि आपण नेहमी करतो तो उपाय आहे की त्यांनी दर शनिवारी सत्य शनिश्चराचं पूजन करावं किंवा ते शक्य नसेल तर शनींच्या कुठल्या तरी स्थानावरती जाऊन म्हणजे शिंगणापूरला जाऊन किंवा नस्तानपूरला जाऊन किंवा शनी मांडळ या गावी जाऊन किंवा उज्जैनला जाऊन त्यांनी सत्यनारायणाची पूजा करावी. म्हणजे ती परिस्थिती पूर्णपणे निवळेल आणि पुन्हा सांसारिक एकोपा राहील. धन्यवाद गुरुजी. आपण जर आता पालक आणि मुलं याविषयी विचार केला तर कन्या लग्नाच्या लोकांसाठी या महिन्यात त्यांच्या पालकांशी आणि मुलांशी हे कसे संबंध राहतील? कन्या लग्नाचा पंचमेश म्हणजे संतती स्थानाचा कारक ग्रह शनी आहेत आणि ते मीन राशीमध्ये सप्तम स्थानात आहे. त्यामुळे पंचम स्थानाशी ते त्रय एकादश योग करत असल्यामुळे अत्यंत सौहार्दाचे आणि याचे प्राथमिक शिक्षण घेण्याच्या म्हणजे 10वी 11वी पर्यंतचे जे पाल्य आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये त्या पालकांचे संबंध असतील आणि उच्च माध्यमिक किंवा एखाद्या प्रकारचे विशेष शिक्षण घेणारे जे पालक आहे त्यांची सुद्धा परिस्थिती खूप चांगली म्हणजे त्यांचे सुद्धा संबंध चांगले असतील. पालक आणि पाल्य या दोन्ही स्वरूपाच्या याच्यामध्ये कन्या लग्नाच्या जातकांसाठी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचणीची स्थिती नाही. आणि जर आपण भावंडांचा विचार केला तर कन्या लग्नाच्या लोकांचे त्यांच्या भावंडांशी कसे संबंध असतील? कन्या लग्नाचे जे जातक आहेत जे लहान भाऊ आहेत आणि त्यांना मोठे भाऊ अथवा बहिणी आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये काय आहे की त्या स्थानाचे अधिपती जे ग्रह आहेत तिथे रवी आणि बुध आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठ भावंडांविषयी ज्येष्ठ भावंडांविषयी अत्यंत आदर ठेवायचा आहे आणि त्यांच्या वाचेमधनं त्या भावंडांना हा आपला अपमान करतो अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य त्यांनी करू नये आणि होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सतत आपल्या ज्येष्ठ भावंडांना पटवून द्यावं की तुमच्याविषयी आम्हाला खूप आदर आहे, तुमच्याविषयी आम्हाला खूप प्रेम आहे आणि तुमच्याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचे अपशब्द बोलणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद गुरुजी. आता आपण आरोग्याकडे येऊया. कन्या लग्नाच्या लोकांचं आरोग्य कसं असेल ऑगस्ट महिन्यात? कन्या लग्नाच्या नुसार अष्टम स्थानाचे स्वामी मंगळ हे लग्नी शत्रू राशीत आहे मंगळ आहेत आणि त्यांची कन्या लग्नाच्या अष्टम स्थानावरती पूर्ण दृष्टी आहे. पण ती शत्रू राशीतनं दृष्टी असल्याने आणि अष्टम स्थानात मेष रास असल्याने आणि मेषेचं पहिलं नक्षत्र जे अश्विनी नक्षत्र हे केतूचं नक्षत्र असल्याने बहुतांशी आरोग्याच्या दृष्टीने बाकी कुठल्याही क्षेत्रामध्ये नसला तरी त्वचेचा कुठला तरी आजार त्या जातकांना कन्या लग्नाच्या जातकांना होण्याचा संभवतो. आणि परत असं आहे की हा थोडासा राहू आणि केतूंच्यामुळे सर्पशापादिक दोष निर्माण होत असल्याने त्यांना मणक्याचे आजार होण्याची शक्यता आहे. याच्यावरती काय उपाय? हो, याच्यावरती शुद्ध पंचमीचे 9 पंचमींचे एक व्रत आहे. 9 नाग तयार करून त्या संदर्भीचे ते सविस्तरपणे सांगितलं तर बराच कालावधी होईल. पंचमीचे नवनागांचे व्रत असं त्याचं नाव आहे आणि व्रतशिरोमणी या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. संपूर्ण व्रत कसे करावे
याबद्दलचं त्याच्यामध्ये निर्णय आहे. त्यामुळे मणक्याचे आजार ज्यांना संभवता सुरू झाले आहे, बसल्यानंतर मणक्यामध्ये मुंग्या येणं, किंवा उठता बसताना मणक्याच्या तिथे कळ येणं, किंवा डॉक्टरांनी जर निदान केलं आणि त्या संदर्भात ते जर एक्सरे वगैरे काढले आणि त्यांना असं जाणवलं की मणक्यामध्ये गॅप होते आहे किंवा मणका सरळ केला तर दुखतो, तर अशा जातकांनी हे व्रत निश्चित करावं, स्त्री असो वा पुरुष. धन्यवाद गुरुजी. गुरुजी, जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल ठरेल का? हो, पंचमेश शनी हे सप्तम स्थानामध्ये असल्यामुळे त्याच्या इथे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये अनुकूलता असल्याने त्यांना प्रयत्न करायला हरकत नाही. आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे? जसं मी सांगितलं मागच्या ह्याच्यामध्ये की कन्या लग्नाचा लग्नी मंगळ आहे आणि ते मंगळ प्रकृती स्थानावरती पूर्ण दृष्टीने पाहते. गर्भवती महिलांना याच्यामध्ये पुन्हा गर्भवती महिलांच्या संदर्भामध्ये त्या म्हणजे किडनीच्या संदर्भामध्ये प्रतिकूल परिस्थिती असल्याने, ही स्थिती किडनीसाठी थोडीशी प्रतिकूल असल्यामुळे त्यांनी दक्षता घ्यावी आणि त्यानुसार वैद्यकीय जी काही औषधं असतील ती घ्यावी, म्हणजे त्याच्याने त्यांना अडचण होणार नाही. धन्यवाद गुरुजी. आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता. धन्यवाद.